निफ्टीचा व्ह्यू बघणार आहोत 26 मे 2026 साठी, याचा अर्थ उद्यासाठी. कालचा माझा जर व्हिडिओ आपण बघितला असेल तर त्यामध्ये मी क्लिअर कट सांगितलेलं होतं, मार्केट 23,900च्या वर सस्टेन झालं तर मी बाईंग साईडला जाणार. मी काल सेलिंग साईड बोललोच नव्हतो जास्त, तर माझं जास्तीत जास्त लक्ष बाईंग साईडकडे होतं. माझा व्हिडिओ जाऊन चेक करा. 23,900च्या वर सस्टेन झालं तर मी बाईंग साईडला जाणार आणि 23,900च्या वर मार्केट सस्टेन झालं आणि ते आज जवळजवळ 24,054पर्यंत हाय त्याचा लागलेला आहे. आता उद्यासाठी जर आपण निफ्टीचा विचार केला तर एक पहिला पडाव म्हणजे रेझिस्टन्स आपल्याला जो बसेल तो म्हणजे 24,160 ते 24,180. मी तर लिहिलेलं आहे बघा, 24,160 ते 24,180. मी 24,170 लिहिलं आहे, म्हणजे मधली संख्या घेतलेली आहे. तर याच्या दरम्यान जर समजा आपल्याला रेझिस्टन्स मिळाला आणि तिथून मार्केट खाली आलं तर ती एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी असेल. आता ती कुठं असेल बाईंग ऑपॉर्च्युनिटी? तर एक तर आपल्याला 24,000च्या आसपास कारण राऊंड फिगर आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 23,880 ते 23,900 ही जी लेवल आहे, या ठिकाणी जर आपल्या नशिबानं मार्केट पुन्हा खाली आलं तर ती एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी असेल. मग त्यावेळी त्याचा स्टॉप लॉस माझा असेल एक 50 पॉईंटचा स्टॉप लॉस मी टाकेन आणि मोठं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन. आता वरचं जे टार्गेट आपण काल दिलं होतं व्हिडिओमध्ये ते 24,340, ते आजही माझं इंटॅक्ट आहे. त्यामुळे 24,340पर्यंत निफ्टी जाईल असं मला आजही वाटतं. आता ते उद्याच जाईल असं माझं म्हणणं अजिबात नाही, कारण की उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची, मंथली एक्सपायरी आहे. आता जर ट्रेंडिंग झालंच तर काही 24,340 दाखवणं अवघडही नाही आहे. आता मार्केट गॅपअप किती होतं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. गॅपअप मोठा झाला, 170च्या वरच झाला. आज 23,900च्या वर गॅपअप होऊन तिथं टिकला आणि मग वर गेला निफ्टी. तसं 24,170च्या वर गॅपअप झालं आणि निफ्टी त्याच्या वर टिकला तर 24,340 आपण बघू शकतो. आणि 24,340च्या वर ज्या दिवशी सस्टेन होऊन क्लोजिंग देईल चांगल्या कॅन्डलने, त्यावेळेला मात्र माझं टार्गेट 24,900पर्यंत असू शकतं. आपण ते पुढचं बोलायला नको. आता आपण 23,900च्या वर सस्टेन झालेलो आहोत, त्यामुळे 24,170 ते 24,180 आणि 24,340 ही लेवल आपण बघूया. तर सेलिंग साईडचा आत्ता विचार जर करायचा असेल तर 24,170च्या इथं जर रिव्हर्सल मिळालं तर तिथे एक सेलिंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. पण ती घ्यायची की नाही घ्यायची ते प्राईस ॲक्शनवर त्यावेळी मार्केटमध्ये तुम्हाला बघून ठरवावं लागेल. 24,340च्या तिथं गेल्यानंतर रेझिस्टन्स घेऊन जर तिथून मार्केट खाली येत असेल, निफ्टी खाली येत असेल तर त्या ठिकाणी एक सेलिंग ऑपॉर्च्युनिटी मिळते का बघायला लागेल. पण ती रिस्क ठरेल, कारण आत्ता मार्केट पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये आहे आणि ट्रेंड इज आवर फ्रेंड म्हटल्यामुळं मी तरी बाईंग साईडला राहीन. सेलिंगचा विचार सद्यस्थितीला करणार नाही. अजून एक सूचना, सगळ्यांनी प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. भरपूर लाईक करा, म्हणजे मला भरपूर म्हणजे प्रत्येकाने एक तरी लाईक करा आणि मला जास्तीत जास्त असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळं कृपया चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. अजून एक सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बघून एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा तोटा झाला तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. धन्यवाद.